Hello students, in previous video we have seen that is the complete square method. काय पाहिले complete square method त्यातले काही एक्झाम्पल्स तुम्हाला सॉल्व्ह करून दिले होते आणि सॉल्व्ह करायला काही एक्झाम्पल्स तुम्हाला दिले होते. आता पुढे एक्झाम्पल्स मी तुम्हाला फोर्थ एक्झाम्पल फ्रॉम प्रॅक्टिस सेट 2.3. आता इथं पहा आतापर्यंत आपण एक्झाम्पल जी सॉल्व्ह केली ना त्याच्यामध्ये इथं कोइफिशियंट नव्हता. आता कोइफिशियंट आलेला आहे लक्षात. म्हणून मी काय करतोय पहा पहिल्यांदा हा 2 तिकडे ट्रान्सफर करतो. 9y² मायनस 12y इक्वल टू मायनस. लक्षात ठेवा प्रत्येक स्टेप लक्षात ठेवा. 2 ट्रान्सफर करतोय. हा आपल्याला कोइफिशियंट फ्री करायचा आहे. तो जो स्क्वेअर टर्म आहे ना ती स्क्वेअर टर्म कोइफिशियंट फ्री करायची आहे म्हणून मी म्हणणार आहे डिव्हाइड बाय 9 ऑन बोथ साइड. याला डिवाइड करूया. 9y² डिवाइडेड बाय 9 मायनस 12y डिवाइडेड बाय 9 मायनस 2 डिवाइडेड बाय 9. ओके. आणि डिवाइड करून कॅन्सल होत असेल तर करायचं. जर ज्या टर्म्स कॅन्सल होत असतील तर करायच्या लक्षात घ्या. इथं पहा ना 9 ला 9 कट होतोय. 9 इथं डिवाइड होते 3 ने डिवाइड जातोय पहा 3 3 जार 9 3 4 जार 12 आणि इथं काय डिवाइड होतं. डिवाइड होत असेल तर करायचं. थोडा जो भाग जात असेल तर लावायचा आणि मग इक्वेशन तुमचं आलं y² मायनस 4/3y इक्वल टू मायनस 2/9. मागं काही एक्झाम्पल तुम्ही जे सॉल्व्ह करून पाठवला त्याच्यामध्ये सुद्धा काही डिवाइड होत होते ते तुम्ही डिवाइड केला नाहीये. तर ते डिवाइड झालं पाहिजे लक्षात घ्या. इथं डिवाइड झालं पाहिजे. आणि आता मग या स्टेपला थर्ड टर्म काढायची. थर्ड टर्म इक्वल टू हाफ इंटू कोइफिशियंट ऑफ वाय म्हणतोय इथं मी. इथं वायचा कोइफिशियंट हाफ कोइफिशियंट घ्यायचं असतं आपल्याला. हाफ इंटू मायनस 4/3 ब्रॅकेट स्क्वेअर लक्षात ठेवा. आणि मग इथं सुद्धा डिवाइड होत असेल क्रॉस असं तिरको क्रॉस जर डिवाइड होत असेल तर करायचंच. 2 1 जार 2 2 जार. नाही केलं तर फार मोठं एक्झाम्पल होतं. एक्झाम्पल चुकत नाही पण हे इथं असं ते क्रॉस जर का डिवाइड होत असेल तर करायचं. आणि कसं होणार पहा मग 2 1 जार 2 राहिलं काय तुमच्याकडे बे के बे. 2 1 जार 2 1 3 जार 3 ब्रॅकेट स्क्वेअर आणि त्याचा स्क्वेअर आहे 4/9. 2 चा स्क्वेअर 4 3 चा स्क्वेअर 9. आणि मग ही जी आलेली टर्म आहे ना ती इथं या इक्वेशन मध्ये आपण जर इक्वेशन 1 म्हटलं तर इथं ऍड करायचं इथं ऍड करायचं. मग नेहमीची पद्धत फक्त वाढलं काय पाहिलं 2 तिकडे ट्रान्सफर तरी आपण नेतच होतो. 9 ने डिवाइड करायची स्टेप वाढते. आणि मग आता हे 4/9 इथं ऍड करायचं इथं ऍड करायचं. देअरफॉर y² मायनस 4/3y प्लस 4/9 इक्वल टू मायनस 2/9 प्लस 4/9. आणि याचा परफेक्ट स्क्वेअर करायचा हे तुम्हाला मी सांगितले. तो कसा करायचा असतो का ब्रॅकेट करायचा स्क्वेअर म्हणायचं. फार जास्त विचार करू नका. परफेक्ट स्क्वेअर करायचं म्हणजे काय करायचं ब्रॅकेट करायचा स्क्वेअर करायचा. याचं रूट इथं घ्यायचं याचं साईन इथं द्यायचं लक्षात का पहा. आणि याचं रूट 2/3 इथं घ्यायचं ब्रॅकेट स्क्वेअर म्हणायचा इक्वल साईन. काय काय केलं पहा फर्स्टचं रूट मिडलचं साईन थर्डचं रूट. आणि इथं पहा ना इथं 9 डिनॉमिनेटर आहे सेम म्हटलं की तुम्ही काय करणार आहात तर न्यूमरेटर मायनस न्यूमरेटर 4 मायनस 2 मीन्स 2/9 हे तुमचं ते. आणि ह्या स्टेजला तुम्ही टेक स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. ओके. याचं स्क्वेअर रूट घ्यायचं म्हणजे हा स्क्वेअर काढून टाकायचं. हे तुम्हाला माहितीच आहे y मायनस 2/3 इक्वल टू प्लस ऑर मायनस 2चं रूट 2 आणि 9चं रूट 3 असं तुम्हाला तयार करून घ्यावं लागेल. असं तयार केलं की पहिला एका ठिकाणी प्लस घ्यायचं म्हणजे देअरफॉर y मायनस 2/3 इक्वल टू प्लस रूट 2/3 और y मायनस 2/3 इक्वल टू मायनस 2/3. हे ट्रान्सफर करू तिकडे
वाय इक्वल टू 2/√3 प्लस 2/√3 2/3 कुठला हा मायनस 2/3 ट्रान्सफर केलो वाय इक्वल टू -√2/3 प्लस 2/3 आणि मग देअरफॉर वाय इक्वल टू सरळ क्रॉस मल्टिप्लिकेशन लक्षात आलं का काय करायचंय क्रॉस मल्टिप्लिकेशन करावी लागेल असं जर ठेवलं तर काय बिघडणार नाही काय फरकही पडणार नाही आलं का लक्षात म्हणजे काय काय केलं पुन्हा एकदा पहा आर द सोल्युशन्स आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन कशी करायची पाहू इकडे पहा हे पहा इथं आपण काय केलं 9 नी डिवाइड केलं 9 नी तर डिवाइड केलं 9 नी तर डिवाइड केलं 9 नी डिवाइड केलं ओके पहिला +2 चा -2 गेला इथं काय केला बघा तुम्ही y 9 गेला तिथं डिवाइड केला 4 3 4 जार 3 3 जार 4/3 इथं आला हा तुमचा हाफ इंटू कोएफिशियंट ऑफ y कोएफिशियंट ऑफ y काय तुमच्याकडे 4/3 2 नी डिवाइड केला बे बेदुनी 4 -2/3 चा स्क्वेअर की झाला किती झाला बघा 4/9 तो इथं ऍड केला तो इथं ऍड केला आता इथं पहा वाईस परफेक्ट स्क्वेअर कसा करायचा पहिल्याचं रूट घ्यायचं मिडलचं साइन द्यायचं थर्डचं रूट घ्यायचं याचं बाकी विचार करत बसणार ब्रॅकेट स्क्वेअर आणि इथं हा 9 सेम तुमचा आहे आणि 2/3 हा 2/9 म्हणजे 4 मधून 2 गेला आता याचा रूट घेतला की तुम्हाला असं मिळालं ह्याचं रूट 2 प्लस /3 झाला आणि तो क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तरी चालेल किंवा नाही केलं तरी चालेल असं ब्रॅकेट ठेवा ते असं काय फार फरक पडत नाही आर रूट्स ऑफ इक्वेशन हे त्याचं आन्सर समजलं का पहा हे जर समजलं असेल तर पुढचं एक्झाम्पल देतो तुम्हाला मी 2y² इथं पहा आता ते एक्झाम्पल त्यातलं 5th एक्झाम्पल आहे आपल्या एक्झरसाइज मधील 5th एक्झाम्पल काय बाकी फार असं आपल्याला चेंज करायचं नाहीये हे जे लिखाण आहे ते तसंच राहतं त्यात कुठं आपल्याला चेंज करायची गरज भासणार नाही म्हणून मी ते घालवत नाही 2y² लुक हिअर 2y² प्लस 9y प्लस 10 इक्वल टू 0 एक्झाम्पल नंबर 5 आपल्या एक्झरसाइज मधलं प्रॅक्टिस सेट 2 मधलं 2.3 बघा आता इथं मी काय करतोय पहा पहिल्यांदा काय करूया जो 10 आहे ना तो 10 ट्रान्सफर करू मीन्स 2y² प्लस 9y इक्वल टू -10 ओके -10 बरोबर का बघा हा 10 तिकडे गेला मायनस झाला आता डिवाइड कशाने करायचा इथं 2 ने डिवाइड करायचं म्हणजे काय करतो /2 ऑन बोथ साइड म्हणतो मग इथं 2 ने डिवाइड करून घेतो 2y² डिवाइडेड बाय 2 9y डिवाइडेड बाय 2 -10/2 प्रत्येकाला आपण काय करायचंय 10 न डिवाइड करून घ्यायचं आहे आता डिवाइड केल्यानंतर काय होते पहा 2 ला 2 कट होते इथं काय डिवाइड होत नाही इथं डिवाइड होते -5 ओके आता तो झाले की आपण राहिलेलं इक्वेशन खाली मांडूया therefore y² प्लस 9/2y इक्वल टू -5 इक्वेशन नंबर 1 आता पुन्हा तसंच y हेच थर्ड टर्म हाफ इंटू 9/2 हा कोएफिशियंट ऑफ y आहे लक्षात घ्या y चा कोएफिशियंट किती 9/2 ब्रॅकेट स्क्वेअर आता इथं काय क्रॉस काय डिवाइड होत नाही म्हणून सरळ मल्टिप्लिकेशन करायची स्ट्रिक्ट 9/4 ब्रॅकेट स्क्वेअर आणि याचा स्क्वेअर केला की 81/16 होईल 81/16 होईल आणि मग तेव्हा ही जी 81/16 जो आहे तो इथंही ऍड करायचा इथंही ऍड करायचा therefore y² प्लस 9/2y प्लस 81/16 इक्वल टू -5 प्लस 81/16 क्रॉस करूया ह्याचा ब्रॅकेट स्क्वेअर करून घेऊ तोपर्यंत आपण कसं करायचं माहितीये पहिल्याचं फर्स्टचं रूट मिडलचं साइन आणि याचं रूट घ्यायचं 9/4 आणि ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू हे पहा 16 5 -80 प्लस 80
-80 प्लस 81 डिवायडेड बाय 16 काय होईल बघा, -80 प्लस 81 1/16 एवढंच मिळेल बघा. 81 मधून 80 मायनस केलं आणि रूट घ्यायचं. मग टेक स्क्वेअर रूट ऑफ पुढची स्टेप तशीच राहिली मग आपली. टेक स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड दॅट इज y प्लस 9/4. लक्षात घ्या, स्क्वेअर रूट घ्यायचं म्हणजे हे निघून जाणार, म्हणजे हे 2 निघून जाणार. याचा इथं काय तर इथं स्क्वेअर रूट घेत बसाल, तसं काय करायचं नाही. हे याचा 2 निघून गेला इक्वल टू प्लस ऑर मायनस याचं स्क्वेअर रूट 1/4. हे प्लस ऑर मायनस विसरायचं नाही आहे. 1चा स्क्वेअर स्क्वेअर रूट 1 16चं 4 झालं बघा. y प्लस 9/4 इक्वल टू प्लस 1/4 घ्या एकदा आणि y प्लस 9/4 इक्वल टू मायनस 1/4 घ्या. ओके, आता हे ट्रान्सफर करा. y इक्वल टू 1/4 मायनस 9/4 y इक्वल टू मायनस 1/4 मायनस 9/4. therefore y इक्वल टू हे पहा 1 मायनस 9 मायनस 8/4. आता डिनॉमिनेटर सेम असताना क्रॉस करायचं नाही, 4 तसाच ठेवायचा, 1 मायनस 9 म्हणायचं म्हणजे -2 झाला. आणि y इक्वल टू -1 मायनस 9 मायनस 10/4 डिव्हाइड केलो तर 2 ने डिव्हाइड केलो तर 2×5 10 2×4 म्हणजेच -2 and -5/2 आर रूट्स ऑफ इक्वेशन. फिनिश. समजलं का पहा. आलं लक्षात तुमच्या. हे जर लक्षात आलं असेल तर अजून एक लास्ट एक्झाम्पल आहे ते आपण घेऊया, म्हणजे हा एक्सरसाइज आपला कंप्लीट होईल. 2.3 हा कंप्लीट तुमचा प्रॅक्टिस सेट कंप्लीट होईल. ओके, बघूया आपण लास्ट एक्झाम्पल. तुम्हाला मी हिंट देतो, तुम्ही सॉल्व्ह करू शकताय का बघूया. ओके, हे पहा 5x². 5x². 6th एक्झाम्पल आहे इक्वल टू 4x प्लस 7. आपल्याला काय पाहिजे, RHS ला फक्त 7 पाहिजे, म्हणजे कॉन्स्टंट टर्म फक्त RHS ला हवी होती, ती फक्त ठेवूया. हिला इकडे घेऊया. 5x² मायनस 4x इक्वल टू 7. ओके, आता 5 नको आहे म्हणून डिव्हाइड बाय 5 ऑन बोथ साइड. 5x² डिव्हाइड 5 4/5x इक्वल टू 7/5. काय केलं समजलं का. 4x इकडे आणलाय, फक्त 5 ने डिव्हाइड करतोय आणि हा 5 आपल्याला डिव्हाइड करून कट होतो इथं. बाकी कुठं डिव्हाइड भाग लागत नाही आहे, म्हणून तुमच्याकडे राहिलं x² मायनस 4/5x इक्वल टू 7/5. हाच फॉर्म्युला, फक्त इथं कोएफिशियंट ऑफ x, का तर x आला हाफ इंटू कोएफिशियंट ऑफ x इज -4/5 ब्रॅकेट स्क्वेअर. आणि मग तुम्हाला मग काय सांगितल्याप्रमाणे इथं डिव्हाइड होत असतं तर करायचं 2 1 जार 2 2 जार, म्हणजे तुमच्याकडे काय राहिलं फक्त -2/5 ब्रॅकेट स्क्वेअर आणि त्याचा स्क्वेअर झाला 4/25. ऍड करा, इथं ऍड करायचं बघा. x² मायनस 4/5x प्लस 4/25 7/5 प्लस 4/25 है ना. आता हे काय करायचं, स्क्वेअर परफेक्ट स्क्वेअर, x याचं रूट, मिडलचं साइन, याचं रूट 2/5 ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू. आता इथं पहा, इथं 25 इथं 25 येण्यासाठी 5 ने मल्टिप्लाय करायचं आपल्याला. लक्षात घ्या, त्याला डिनॉमिनेटर सेम करण्याची मेथड म्हणतात. इथं 25 आहे, इथं 5 ने आपण एक्स्ट्रा मल्टिप्लाय केलं, म्हणजे काय झालं 7 5 7 आपल्याला 35 आणि 4 39, म्हणजे 35 प्लस 4 35 प्लस 4 39 अँड हे 5 5 25 25 मीन्स ॲज इट इज. ह्या स्टेज आपण काय करणार, टेक स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. इथं लक्षात ठेवा, हे 5 ने का मल्टिप्लाय केलं, तर इथं 25 आहे, तिथं 25 आणण्यासाठी 5 ने मल्टिप्लाय केलं. x मायनस 2/5 इक्वल टू प्लस ऑर मायनस √39चं रूट निघत नाही, √39 डिवायडेड बाय 5. एकदा प्लस x इक्वल टू √39 डिवायडेड बाय
5 प्लस 2/5 x इक्वल टू मायनस रूट 39 डिवायडेड बाय 5 प्लस 2/5. आता एक काम करायचं, डिनॉमिनेटर सेम असल्यामुळं हा 5 तसा लिहायचा, रूट 39 प्लस 2 x इक्वल टू मायनस रूट 39 प्लस 2 डिवायडेड 5 आर रूट्स ऑफ इक्वेशन. समजलं का? आता तुम्हाला करण्यासाठी म्हणून एक्झाम्पल्स आहेत पहा. तुम्हाला पेज नंबर सांगतो आपल्या बुकमध्ये. तुम्हाला एक्झरसाइज तुमचा जो प्रॅक्टिस सेट 2.5 नंतर जो प्रॉब्लेम सेट 2 जो आहे ना, याच्यामध्ये तुम्हाला सॉल्व करण्यासाठी एक्झाम्पल्स आहेत. ती कुठं माहिती आहे का? तर 7th क्वेश्चन म्हणजे 54 पेजवर क्वेश्चन नंबर 7. पेज 54 क्वेश्चन 7 हे सॉल्व करा. एक्झाम्पल 6 एक्झाम्पल्स आहेत, ती सॉल्व करा म्हणजे तुमचा तो एक्झरसाइज प्रॅक्टिस सेट कंप्लीट होतो आहे. ओके, ठीक आहे.